अवघ्या 1 महिन्यांपूर्वी पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी हाती घेतल्यानंतर आता कुलदीप जंगम हे सर्वात तरुण IAS अधिकारी अतिरिक्त आयुक्त म्हणून पिंपरी महापालिकेत आता रुजू झाले आहेत। यापूर्वी जेवढे अतिरिक्त आयुक्त पालिकेला लाभले होते त्यापैकी कोणीही थेट IAS नव्हते। मात्र जंगम यांच्या रूपाने पिंपरी पालिकेला इतिहासात प्रथमच अतिरिक्त आयुक्त पदावर तरुण अधिकारी लाभले आहेत। ब दर्जाचे स्थान असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सध्या विक्रांत बगाडे व तृप्ती सांडबोर हे शासनाचे 2 अधिकारी अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। विजयकुमार खोराटे यांची कालच सायंकाळी बदली झाली। त्यापैकी विक्रांत बगाडे हे अधिकारी 4च महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाले होते। दरम्यान अतिरिक्त आयुक्त पदाच्या 3ही जागांवर शासनाचेच अधिकारी दाखल झाल्याने यापूर्वी पिंपरी महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीने या पदावर जाण्याचा मार्ग खुंटला गेल्याची नाराजीची भावना पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर्गात आता पसरली। यावर तोडगा म्हणून कालच आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी उप आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या मनोज लोणकर या स्थानिक अधिकाऱ्याकडे आकाश चिन्ह व परवाना, कामगार कल्याण, कायदा, नागरी सुविधा केंद्र, कार्यशाळा या विभागांचे संपूर्ण अधिकार कालच सोपवले होते। श्री लोणकर यांच्याकडे प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख म्हणूनही वास्तविक जबाबदारी असली तरी त्यांच्या डोक्यावर अतिरिक्त आयुक्तांचं नियंत्रण ठेवल्याचं कालच्या विभाग वाटपात दिसून आलं होतं। त्यामुळे तुलनेने कमी महत्त्वाच्या व आपल्या कामातून विशेष छाप पडू न शकणाऱ्या विभागांची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा यापूर्वी चालत आलेला पायंडा डॉक्टर सूर्यवंशी यांनीही कायम ठेवला आहे। योगायोगाची बाब म्हणजे कालच आयुक्त सूर्यवंशी यांनी खोराटे, सांडबोर, बगाडे व लोणकर यांना स्वतंत्र अधिकार देत कामकाजाचे वाटप करून टाकले होते। त्यामुळे आता IAS असलेल्या कुलदीप जंगम यांना खोराटे यांना वाटप झालेले की सांडबोर यांना वाटप झालेले विभाग मिळतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। अतिरिक्त आयुक्त पदावर शासनाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी पालिका धुवून खाल्ल्याचाही इतिहास 2021 पासून अगदी ताजा आहे। आयुक्त विश्वासाने स्वतंत्र जबाबदारी देऊन कामकाज वाटप करतात, परंतु ते अतिरिक्त आयुक्त नंतर थेट खोऱ्याने माल ओढतात अशा घटनाही कानावर आल्याचं प्रकार या पालिकेत घडले गेलेत आणि ही वस्तुस्थिती आहे। नगरविकास खात्याच्या मंत्र्याला तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देऊन पालिकेत महत्त्वाच्या पोस्टवर आल्यानंतर दिलेल्या पैशाची वसुली तर व्हायला पाहिजे, हा पण त्यामागे एक भाग असतो व तो आता सर्रास भाग बनला गेला आहे। असो तर डॉक्टर सूर्यवंशी, कुलदीप जंगम या 2 IAS अधिकाऱ्यांबरोबर विक्रांत बगाडे अशा 3 तगड्या अधिकाऱ्यांची टीम पालिका प्रशासनाला आता लाभली आहे। श्री बगाडे हे थेट IAS जरी नसले तरी त्यांची कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता 1 डझनहून अधिक क्लास 1 अधिकारी त्यांच्या एकट्या घरातच असल्याचं बोललं जातं। एक मात्र खदखदणारी वेदना स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये जरूर पसरली असून आता यापुढे अतिरिक्त आयुक्त पदावर स्थानिक अधिकारी जाईल की नाही असाच प्रश्न आता सर्वांना पडला आहे। दिलीप गावडे, प्रवीण तुपे, उल्हास जगताप यांच्यानंतर कोणीही स्थानिक अधिकारी अतिरिक्त आयुक्त पदावर विराजमान झालेला नाही आहे। नुकतीच कानावर आलेली एक घटना म्हणजे सहाय्यक आयुक्त पदावर काम करत असलेल्या एका स्थानिक अधिकाऱ्यावर गेल्या 4 महिन्यांपासून एका शासनाकडून आलेल्या अतिरिक्त आयुक्ताद्वारे होत असलेल्या रॅगिंगमुळे ते परेशान झाले असल्याचं समजतंय। या स्थानिक अधिकाऱ्यांवर रॅगिंग का केलं जातं याचाही शोध आता सत्ताधाऱ्यांनी घेऊन त्याचा खुलासा प्रशासनाला विचारणं गरजेचं आहे। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।